शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदमजी सध्या आमच्यासोबत आहे. सर, 5 तारखेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, काहीतरी तर मोठा होणार आहेत अशी चर्चा सुरू आहे. काय सांगणार? नाही, मला मोठं आश्चर्य वाटतं आहे. राज ठाकरेंची भूमिका ही मराठीसाठी मी मान्य करतो. त्यांनी सातत्याने मराठीसाठी आवाज उठवला आहे. पण ज्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना हिंदीची भूमिका पहिलीपासूनची मान्य केली होती, ते उद्धव ठाकरे या जल्लोषामध्ये कसे सहभागी होऊ शकतात? दोन ठाकरे नेते एकत्र आले आणि जल्लोष असतात आपण जेव्हा म्हणताय, तेवढा पूर्णपणे चुकीचं आहे ना. मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना ह्या घोषवाक्याने शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला. मागील 25 ते 30 वर्षापासून मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये आहे ना. मग असं असताना 30 वर्षाच्या आधी या मुंबईमध्ये 50% मराठी माणूस होता, आज फक्त 10 ते 12% शिल्लक आला. हे पाप कोणाचे आहेत? उद्धव ठाकरेंचे आहेत ना. मग ते उद्धव ठाकरे या जल्लोषामध्ये कसे सहभागी होऊ शकतात? आज आमचा लालबाग, दादर, गिरगाव सगळा मराठी पट्टा सगळा गेला पुढं. अगदी नालासोपारा, वसई, कल्याण, भिवंडी तिकडे सगळा गेला ना. हे पाप कुणाचं आहेत? अहो, मुंबईमध्ये मोठमोठ्या 50-50 माळ्याच्या बिल्डिंग उभ्या आपला पाहतोय, उभ्या झाल्या सगळ्या. आणि त्या बिल्डिंगवरती बोर्ड काय? नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांना इथे फ्लॅट मिळणार नाही. काय केलं उद्धव ठाकरेंनी हो मराठी माणसासाठी? राज ठाकरेंची भूमिका मी समजू शकतो, ठीक आहे ना. पण ज्यावेळेला राज ठाकरेंनी समोर हात पुढे केला होता टाळी मिळवण्यासाठी, त्यावेळेला उद्धव ठाकरेंची भूमिका काय होती नेमकी? मी साक्षीदार आहे. म्हणजे राज ठाकरेंना राजकारणातून पूर्णपणे संपवण्याचं प्लान या उद्धव ठाकरेंचं होतं. किमान ज्यावेळेला आम्ही कणकवलीला गेलो, त्यावेळेला संबंध चर्चा चालू होती की राज ठाकरेंच्या जीवाला धोका आहे की काय. या सगळ्यातला राज ठाकरे निघून बाहेर आलेले आहेत. एक वेळा तर राज ठाकरे साहेब इतके वैतागले होते की आम्हाला म्हटले, रामदास भाई मी आता देश सोडून जातो, मी परदेशामध्ये. त्याचं कारण असं आहे, राज ठाकरेंच्या घरी जी माणसं यायची, जे कार्यकर्ते यायचे, तिथे उद्धव ठाकरे माणूस पाठवायचे बघायला कोण कोण आलेत ते. आणि त्यांना पदावरून त्यांची हकालपट्टी व्हायची, त्यांना पदं दिली जात नव्हती. त्यातला मी एक आहे. 95 सालामध्ये ज्यावेळेला सत्ता आली, त्यावेळेला मी राज ठाकरेंसोबत म्हणून मला मंत्रिपद दिलं गेलं ना. हे साहेबांनी मला सांगितलं, रामदास उद्धव भांडतोय, रामदास कदमला देऊ नका. आणि म्हणते रामदास कदमला द्या मंत्रिपद. तेवढ्यासाठीच की फक्त मी राज साहेबांच्या जवळ होतो. मी एकटाच नाही, असे अनेक लोक, अनेक काय करते. आमच्याकडनं त्यावेळेला एक चूक झाली होती. महाबळेश्वरला ज्यावेळेला अध्यक्षपदाचा निर्णय झाला, त्यावेळेला जर का राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, आज शिवसेना कुठे गेले असते. पण दुर्दैवानं साहेब त्यावेळेला नव्हते तिथे. साहेब ते 1 तासानंतर आले. असं काय प्लॅनिंग केलं गेलं होतं नेत्यांना सांगून की राज ठाकरेंनीच उद्धवचं नाव घ्यावं, सांगावं. मी विसरलो नाही सगळ्या गोष्टी. राज ठाकरे पण विसरले नाही आहेत. अगदी कालची गोष्ट, जेव्हा उद्धव ठाकरेचा मुलगा वगळीमधून उभा झाला, आदित्य, त्यावेळेला राज ठाकरेंनी तिथे त्यांचा उमेदवार उभा नाही केला, त्याला निवडून आणला. पण राज ठाकरेंनी जेव्हा त्यांच्या मुलाला उभा केला दादरमधून, माहीमधून, त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी त्याला पाडला, राज ठाकरेंच्या मुलाला. एवढंच नाही तर राज ठाकरेंचे 6 नगरसेवक फोडून शिवसेनेमध्ये घेण्याचं पाप हे उद्धव ठाकरेंनी केलं होतं. मग त्यावेळेला उद्धव ठाकरेंचा धर्म कुठे गेला होता? त्यावेळेला कौटुंबिक नातं कुठे गेलं होतं? आणि आता राजसाहेब म्हणतायत महाराष्ट्राच्या हितासाठी मी काही करू शकतो. राजसाहेब, फक्त मला एवढा खुलासा पाहिजे तुमच्याकडून, तुमचा जवळचा हितचिंतक म्हणून,
की उद्धव ठाकरे तुमच्यासोबत आल्यानंतर किंवा तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत गेल्यानंतर महाराष्ट्राचं हित नेमकं कसं होणार आहे, काय होणार आहे. 55-60 हजार कोटीचं बजेट आहे मुंबई महानगरपालिकेचं. गेले 25 वर्ष त्या महानगरपालिकेला सापासारखा विळका घालून बसलेले उद्धव ठाकरे. आणि टक्क्याचं राजकारण कसं झाले तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे ना. मग ही मुंबई महानगरपालिका या उद्धव ठाकरेंच्या घशात घालणार आहात का तुम्ही? म्हणजे महाराष्ट्र भलं होईल का? म्हणजे मराठी माणसाचं भलं होईल का? आज अनेक SRIच्या योजना अर्धवट ठेवल्या. त्यामध्ये पार्टनर कोण आहेत आजची बघा. मग ती विलेपार्लेची योजना असू देत, ती गोळीबारची असू देत. 10-10 हजार लोक बाहेर गेलेले आहेत 1 वर्षाचं भाडं घेऊन. हे पाप कुणाचं आहे बघा ना. मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचं पाप कुणी केलं नेमकं? उद्धव ठाकरेंनीच केलं ना. काय आपण मागत होतात का राजजी? फक्त उद्धव ठाकरे 2 जिल्हे मागत होतात तुम्ही, एक पुणे आणि एक नाशिक. काय आम्हाला उत्तर दिलं? मी आणि बाळा नांदगावकर त्यावेळेला होतो. रामदासजी, एक म्यान में 2 तलवार नाही होती आहे. मी काय देऊ शकणार नाही राज ठाकरेला. खरं तर राज ठाकरे आधी आले राजकारणामध्ये तेव्हा उद्धव ठाकरे फोटोकॉपी करत होता, फोटोकॉपी करत होते. मग असं काय झालं, काय झालं असं? आणि म्हणून मी तुम्हाला शेवटपर्यंत विनंती करून थांबत होतो. अगदी शेवटच्या सणापर्यंत तुमच्या बंगल्याच्या खाली दिवसभर बसून होतो मी. मला अजून आठवतं आहे त्या दिवशी तुम्ही पुण्याला गेलात रात्रीच निघून, आणि तिथं मला मेसेज ठेवलात की रामदास कदम आले तर त्यांना म्हणून तुम्ही पुण्याला या. मी नाही आलो पुण्याला, का मला बाळासाहेबांना सोडायची नव्हती. ही वेळ आपल्यावरती कुणी आणली, का आणली? ह्या उद्धव ठाकरेंनीच आणली ना वेळ. मग आज असं काय होणार आहे नेमकं की उद्धव ठाकरेसोबत तुम्ही गेल्यानंतर महाराष्ट्र भलं होणार आहे? मला काही कळत नाही. राजकारणामध्ये आपण कदाचित 4-5 वेळा अधिक पाहिले असाल. मी 15 वर्ष काढली, पण उद्धव ठाकरेचे अनेक चेहरे मी जवळना पाहिलेत. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी कधी विधानसभेची निवडणूक लढवली नाहीत, कधी आमदार झाले नाहीत, कधी मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यांनी नारायण राणेला मुख्यमंत्री केला, मनोज जोशीला केला, लोकसभेचे अध्यक्ष मनोज जोशीला केला. साहेब होऊ शकले असते, पण या माणसानं राक्षसी महत्वाकांक्षा घेऊन आमदार झाले, मुख्यमंत्री झाले काँग्रेससोबत जाऊन. आणि ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराला हता बसला त्या उद्धव ठाकरेसोबत जाऊन तुम्ही जल्लोष करणार आहात का? काय साध्य करणार नेमकं सांगा महाराष्ट्राला? 2 भाऊ एकत्र आले. आज पण उद्धव ठाकरेंचा सक्का भाऊ त्यांच्यासोबत आहे. बिंदू माधव ज्याचा अपघात झाला त्यांची फॅमिली आज उद्धव ठाकरेसोबत आहे? नाही. आणि म्हणून आजची माझी आपल्याला विनंती आहे, फक्त उद्धव ठाकरे तुम्हाला वापरून घेईल आणि महानगरपालिकेची निवडणूक झाली की पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिंदाबाद त्यांची लिहून ठेवा. याच म्हणून जपून, आपण जवळचे मित्र आहोत, मी तुमचा हितचिंतक आहे. अधिकारवानने तुम्हाला सांगण्याचा माझा अधिकार आहे, शेवटी निर्णय तुमचा आहे. पण राजसाहेब, मागचं सगळं विसरून जाऊ नका. उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा झाला नाही, तुमचा कसा होणार आहे होतो? महाराष्ट्राचा कसा होणार आहे हो? तर माझी हा जोडून विनंती आहे राजसाहेब, जल्लोष 5 तारखेला ठीक आहे, 2 भाऊ एकत्र आले, बसा, जेव्हा आनंदात सगळं चालू देत. पण राजकारणामध्ये उद्धव ठाकरेला घेऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये पुढे येणार आहात का? महाराष्ट्राचा विकासाचा निर्णय उद्धव ठाकरे तुम्हाला घेऊन देणार आहे का? कालपर्यंत तुम्हाला राजकारणातून पूर्णपणे संपवण्याचा विडा घेतलेला उद्धव ठाकरे एकदम आज कटोरा घेऊन भीक मागत तुमच्याकडे काय येतोय त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही स्वतः करून घ्यावं, अशी तुम्हाला नम्रतेची विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज ठाकरेंना जीवे मारण्याचा डाव होता, हा डाव कोणी रचलं होतं, काय होतं? मी जीवे मारण्याचं असं म्हटलं नाही. आम्ही ज्यावेळेला कणकवलीला चाललो होतो सभेला,
त्यावेळेला स्वतः एस पीने फोन लावून सांगितलं की साहेब इथं थोडंसं मोठंच आहे, आणि त्यावेळेला जास्तीत जास्त नागरिकांच्या विरोधात स्टेटमेंट द्यायचं काम मातोश्री बसून उद्धव ठाकरे करत होता. म्हणजे राज ठाकरेंकडे जाऊ नये ही इच्छा त्यावेळेला उद्धव ठाकरेंची होती. शेवटी आम्हाला राजसाहेबांना आम्हाला रस्ता बदलून जावं लागलं तिकडे कणकवलीला, आणि 5 मिनिटांमध्ये पुन्हा वापस यायला लागलं. या उद्धव ठाकरेंच्या स्टेटमेंटमुळं आम्हाला संशय आला की नेमक्या यांच्या मनामध्ये काय राजसाहेबांच्या बाबतीमध्ये हा एक विषय आणखी होता आहे. हे सगळं राजसाहेबांना माहिती आहे ना, ते विसरतील असं मला वाटत नाही. पण आज मन मोठं त्यांचं झालं आहे, आणि महाराष्ट्राच्या हितासाठी म्हणजे नेमकं काय हित महाराष्ट्राचं होणार आहे हे भगवंताला माहिती, त्या परमेश्वराला माहिती, आणि राज ठाकरेंना माहिती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज ठाकरेच्या राजकारणामधून बली जाईल असं पण तुम्ही सांगितलं. राज ठाकरेच्या राजकारणामधून बली जाईल असं पण सांगितलं. हो, या माणसाच्या नादाला लागले उद्धव ठाकरेंचा, तर जसं आम्हाला सगळ्यांना वापरून घेतला, मनोज जोशींना लाखो लोकांसमोर सेदवानाखाली उतरवला. नवलकरांची अवस्था काय केली त्यांच्या मुलीला विचारून बघा. ढाकेंची अवस्था काय केली, त्यांच्या एका मुलाला वैमानिक असा नोकरी देऊ शकले नाहीत. दिवाकर रामदास कदम दोघांना तर हकालपट्टी करून टाकली. नेता पण नाही, आपलं मंत्री पण नाही आणि आमदारकी पण नाही. गजाभाऊ भेटायला गेले, मुख्यमंत्री झाल्यानंतर ढुंकून बघितले ना 2.5 तास, गजाभाऊ निघून आले तिथून. एक कर्मी कार्यक्रम शिवसेना प्रमुखांच्या सोबत ज्या नेत्यांनी काम केलं त्या सगळ्यांना संपवण्याचं पाप हे उद्धव ठाकरेंनी केलं. तो उद्धव ठाकरे राजसाहेब तुमचा कसा होऊ शकेल, बस एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिक म्हणून तुमची काय भावना आहे? दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे. मी आता सांगितलं ना, दोन्ही भाऊ, हा उद्धव ठाकरे कोणाचा भाऊ होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे कोणाचाही भाऊ होऊ शकत नाही. आता अतिशय नामुष्की आली, सगळं संपलंय. पाल मेल्यानंतर शेपटी वळवळते, अशी फक्त शेपटी बाकी आहे, वळवळते. स्वतःचं राजकारण जिवंत राहण्यासाठी राज ठाकरेंना त्यांनी हाक मारली, आणि राज ठाकरे त्याला ओ देत आहेत, त्याचा आश्चर्य वाटतंय. धन्यवाद. जय पण महाराष्ट्र. जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर निवडणुकीवर काय धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.